सूरज दहाट आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया। सूरज, काय सांगाल? अजून दिवस उजाडलेला नाहीये, मात्र मतमोजणीची तयारी आपल्याला होताना दिसून येते, कारण अगदी काही मिनिटांमध्ये तास दीड तासांना मतमोजणीला सुरुवात होईल आणि पहिले कल आपल्या हाती येतील। सध्या कसं चित्र तुम्हाला दिसतंय आणि कशा पद्धतीची चलबिचल या ठिकाणी आहे? नक्कीच फरा आपण जर बघितलं गेलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये 8 विधानसभा मतदारसंघ येतात आणि 8 मतदारसंघासाठी जर पाहायला गेलं तर 160 उमेदवार रिंगणात होते। त्या प्रामुख्याने जर बघितलं गेलं तर तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये महिला व बालकल्याण मंत्रीपद भूषवलं होतं। त्या 3 टर्म या ठिकाणी आमदार होत्या, चौथ्यांदा त्या रिंगणात, त्यामुळे त्यांचं राजकीय भवितव्य जे आहे ते पणाला लागलेलं आहे। दुसरीकडे जर बघितलं गेलं तर आमदार बच्चू कडू हे सुद्धा यांची सुद्धा एक महत्त्वाची भूमिका असणार आहे, कारण का जर पाहिलं गेलं तर 4 वेळा बच्चू कडू जे आहे जे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून जे आहे ते बच्चू कडूंनी प्रतिनिधित्व केलेलं होतं। तसंच जर पाहायला गेलं तर या ठिकाणी बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा त्यांची सुद्धा एक महत्त्वाची या ठिकाणी भूमिका असणार आहे, कारण का जर पाहायला गेलं तर अपक्ष गेल्या 3 टर्म पासून ते विजयी झालेले होते। तसंच जर पाहायला गेलं तर मोर्शी उरुड मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण का या ठिकाणी नवख्या देवेंद्र भुयारनी जे कृषी मंत्री असलेले अनिल बोंडे यांचा पराभव करून ते आमदार झाले होते, मात्र त्यांनी नंतर आपली भूमिका बदलली होती। आता जर आपण पाहायला गेलं तर सकाळी 8 वाजल्यापासून खऱ्या अर्थानं मतमोजणीला सुरुवात होणार आहे। प्रशासनाच्या वतीने मतमोजणीची पूर्णपणे तयारी झालेली आहे। एकूणच जर पाहायला गेलं तर सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे। अमरावती आणि बडनेरा या 2 शहराची मतमोजणी जर पाहायला गेलं तर अमरावती शहरातील लोकशाही भवन मध्ये होणार आहे। तसेच उर्वरित 6 विधानसभा मतदारसंघाचे जर पाहायला गेलं तर त्या विधानसभा मतदारसंघामध्ये त्या तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे। मतमोजणीची तयारी पूर्णपणे झालेली आहे। तसेच मतमोजणी केंद्राबाहेर आणि प्रमुख शहराबाहेर जर पाहिलं तर मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कुठल्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, 2 गटात कुठल्याही प्रकारची हाणामारी जर झाली तर कशा प्रकारे नियंत्रण मिळवता येईल याचे जे मॉक ड्रिल आहेत कालच अमरावती शहर पोलीस आयुक्त आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी या ठिकाणी केलेलं होतं, त्यामुळे पोलीस बंदोबस्त अत्यंत तैनात करण्यात आलेला आहे। मतमोजणीची तयारी पूर्णपणे झालेली आहे। वेळ आहे, प्रतीक्षा आहे फक्त सकाळी 8 वाजल्याची खऱ्या अर्थानं पोस्टल बॅलेटची 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार। त्यानंतर संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये नेमका नवीन आमदार कोण आहे, खरंच दिग्गज या सर्व 8ही विद्यमान आमदारांना काही फटका बसतो का, कुठं काही धक्कादायक निकाल लागतो का, याकडे संपूर्ण अमरावतीचं नव्हे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। निश्चितच कोणाला फटका बसतो, कोण जिंकून येतं याविषयी उत्सुकता तर आहेच, पण त्याचबरोबर आपण बघितलं तर ज्या ठिकाणी मतमोजणी केंद्र आहे तिथं उमेदवार त्यांचे कार्यकर्ते सुद्धा जाण्याची शक्यता आहे। त्या पद्धतीने काही हालचाली तुम्हाला दिसत आहेत? नक्कीच आपण जर पाहिलं सकाळचे 6 वाजले, मात्र आता कार्यकर्ते अद्याप पुणे आल्यानंतर आता एक 10 ते 15 मिनिटात कार्यकर्ते आतमध्ये, कारण 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरुवात होणार, म्हणजे 7 वाजल्यापासून जे संपूर्ण म्हणजे उमेदवाराचे प्रतिनिधी उमेदवार या ठिकाणी दाखल होणार आहे। मात्र त्यापूर्वी जर पाहिलं गेलं तर मोठ्या प्रमाणात पोलिसांची चेकिंग या ठिकाणी सुरू नसत आलेली आहे। कुठल्याही प्रकारची आतमध्ये जर पाहिलं गेलं मतमोजणी केंद्रावर कोणीही मोबाईल फोन नेऊ नये याची जी काळजी आहे, ती खबरदारी आहे पोलीस घेताना दिसत आहे। सर्वत्र ठिकाणी मतमोजणी अमरावतीच्या लोकशाही भवनची परिस्थिती जर पाहिलं तर 4ही बाजूला जे आहे पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेली आहे। कुठल्याही ज्यांच्याकडे ओळखपत्र आहे त्यांनाच आतमध्ये जाण्यास या ठिकाणी पोलिसांनी परवानगी दिली आहे। इतरत्र जो कोणीही मतमोजणी केंद्रावर फटकू नये, कुठल्याही प्रकारे या ठिकाणी गोंधळ होऊ नये याची संपूर्ण जी काळजी आहे अमरावती शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी घेतलेली आहे। एकूणच जर पाहिलं तर 8 वाजल्यापासून जरी मतमोजणी खऱ्या अर्थानं सुरुवात होईल, मात्र पहाटे 5 वाजल्यापासूनच जे आहे अमरावती शहर पोलीस या ठिकाणी मतमोजणी केंद्रावर दाखल झालेले आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी पूर्णपणे खबरदारी घेतलेली आहे। आता काही वेळातच जे कार्यकर्त्यांचा जमाव या ठिकाणी जमायला सुरुवात होणार आहे, कारण का हळूहळू 7 वाजल्यानंतर जे आहे उमेदवाराचे प्रतिनिधी यांना आतमध्ये जाण्यास या ठिकाणी परवानगी देण्यात येणार आहे। निश्चितच सूरज, याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहू। या दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।